MSc Part 1 Semester 2 Paper 3 Organic Chemistry. In that Unit 1 reaction of a carbon nucleophile with a carbonyl group. Okay, the next point is आपण लास्ट रिॲक्शन बघितली होती लिथियम मिनरलची. त्याच्यानंतरचा पार्ट आपण आता स्टार्ट करतोय. त्यामध्ये फ्रॉम दिस द रिलेटेड एक्झाम्पल द फॉलोइंग जनरेशन हॅव बीन द ड्रॉन अबाउट द कायनेटिक स्टीरियो सिलेक्शन इन aldol addition. The first is the chair transition state model provide the basis of explaining the stereoselectivity observed in aldol reaction of a ketone having one bulky substituent, and the preference is a Z-enolate in C-aldol, E-enolate, anti-aldol. म्हणजे चेअर ट्रान्झिशन स्टेट एखाद्या आता आपल्याला झेड मिळतो का ई-इनोलेट मिळतो आहे. ओके, हे बघण्यासाठी काय करावं लागणार, फर्स्टली आपल्याला चेअर ट्रान्झिशन स्टेटमध्ये ते एक्झाम्पल लिहावं लागणार आहे. त्याच्यानंतरच आपण काय करू शकतो, ते झेड इनोलेट फॉर्म होतो आहे म्हणजे सीन-aldol फॉर्म होतो आहे का ई-इनोलेट इज अँटी-aldol प्रोडक्ट फॉर्म होतो आहे, हा समजणार आहे. वेन द इनोलेट हॅज नो बल्की सबस्टिट्युएंट द स्टिरिओ सिलेक्टिव्हली इज लो. जर एखाद्या इनोलेटमध्ये बल्की सबस्टिट्युएंट नसेल तर स्टिरिओ सिलेक्टिव्हिटी त्याची काय आहे, लो आहे. द झेड इनोलेट आर द मोस्ट स्टिरिओ सिलेक्टिव्ह दॅन द ई इनोलेट. सो झेड इनोलेट जो आहे तो काय मोस्ट स्टिरिओ सिलेक्टिव्ह आहे दॅन द ई इनोलेट. The next is the stereoselectivity of lithium inolate towards the benzaldehyde. आता बेन्झाल्डिहाइडची आपल्याला स्टेरिओसेलेक्टिव्हिटी बघायची आहे लिथियम इनोलेटची. सो फर्स्टली काय घेतलं आहे रिॲक्शनमध्ये, झेड इनोलेट घेतला आहे आणि सेकंड इज ई इनोलेट रिॲक्शन आहे झेड इनोलेट प्लस ई इनोलेटची. काय फॉर्मेशन होणार आहे, एक तर सीन प्रोडक्ट होईल किंवा अँटी प्रोडक्ट होईल. सीन प्रोडक्ट म्हणजे दोन्हीही वेज बॉन्डवर असतील किंवा दोन्हीही डॉटेड बॉन्डवर असतील, आणि अँटी प्रोडक्टमध्ये काय असणार आहे, तुमचा दोन जे ग्रुप आहेत ते काय आहेत, एकमेकांच्या अपोजिट असणार आहेत. म्हणजे एक वेज बॉन्डवर तर दुसरा डॉटेड बॉन्डवरती. सो तिथे काय घेतलं त्यांनी, R1 तिथे ग्रुप दाखवला आहे. सो तो R1 काय काय असू शकतो, एक तर हायड्रोजन असू शकतो, H असू शकतो, मीन्स हायड्रोजन मीन्स H असू शकतो किंवा ET असू शकतो. ओके, सो H असेल, हायड्रोजन असेल तर किती आहे 100% आपल्याला झेड इनोलेट मिळणार आहे. आणि जर R1च्या ठिकाणी दुसऱ्या R1च्या ठिकाणी H असेल तर तिथे काय मिळणार आहे, ई इनोलेट मिळणार आहे. तसंच ET, देन आयसोप्रोपिल ग्रुप, टर्शरी ब्युटाइल ग्रुप, PH हे जे ग्रुप आहेत हे म्हणजे जास्त जास्त बल्की ग्रुप वाढत जातं तसं तसं काय होतं आहे, त्याच्यामध्ये झेड इनोलेट आपल्याला जास्त प्रमाणात मिळालेला दिसतो आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं तर 98% आपल्याला इथे काय मिळतं, जास्त करून झेड इनोलेट बघायला मिळतं. सीन प्रोडक्ट जो आहे मध्ये जर बल्की ग्रुप असेल तर काय होणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. The greater the stability of the anti-isomer is attributed to the pseudo-equatorial position of the methyl group. It is a chair-like chillet, and with a larger substituent group, are the thermodynamically preference for the anti-isomer still greater. The thermodynamic equilibrium can be used to the control product composition if one of the desired stereoisomer is significantly more stable than the other, and the requirement that is the inolate have the least one bulky substituent restrict the type of the compound that are the expected to give the highly stereoselectively aldol addition, and the furthermore only the inolate formed by the kinetic deprotonation is directly available, and ketone with the one tertiary alkyl substituent give the mainly Z inolate, and however the less highly substituted ketone give the mixture of a Z and E inolate. जर टर्शरी अल्किल सबस्टिट्युएंट एखाद्या कीटोनला ग्रुप असेल तर मेनली काय मिळणार आहे आपल्याला झेड इनोलेटच मिळणार आहे. पण जर हायली लेस सबस्टिट्युटेड जर कीटोन असेल तर काय मिळणार आहे आपल्याला मिक्सचर मिळतं झेड इनोलेट आणि ई इनोलेटचं. द इनोलेट ऑफ द अदर कार्बोनिल कंपाउंड कॅन बी यूज्ड इन अ मिक्स्ड aldol condensation, and the extensive use has been made of the inolate of ester, thioester, amide, nitrile and नायट्रॉल कॅन एक्सटेन्सिव्हली यूज कशाचा होतो इनोलेटमध्ये तर इस्टर असेल किंवा थायोइथर यूज केला जातो, अमाइड फॉर्मेशन केलं जातं किंवा नायट्रो अल्केन्समध्ये यूज केला जातो. द नेक्स्ट पॉईंट इज अ बोरॉन इनोलेट. बोरॉन इनोलेट काय, अनदर इम्पॉर्टंट वर्जन ऑफ द aldol रिॲक्शन इन्व्हॉल्व द use of a boron inolate. The cyclic transition state is believed to the inolate involved, and the general the stereoselectivity is higher than the
फॉर द लिथियम इनोलेट. स्टिरियोसिलेक्टिव्हिटी काय आहे, हायर आहे बोरॉन इनोलेटची. द OB म्हणजे ऑक्सिजन बोरॉन बॉन्ड इज द डिस्टन्स आर द शॉर्टर दॅन द OLI बॉन्ड इन द लिथियम इनोलेट. ऑक्सिजन आणि बोरॉन मधलं बॉन्ड डिस्टन्स हे काय आहे, कमी आहे, शॉर्टर आहे दॅन लिथियमपेक्षा, लिथियमपेक्षा. And is the least to the more compact transition state and which is the magnifies the steric interaction that control selectivity. याच्यामध्ये जास्त इंटरॅक्शन होतं, ऑक्सिजन आणि बोरॉनच्या बॉन्डमध्ये काय आहे, जास्त इंटरॅक्शन झाल्यामुळे काय होतं, मोर कॉम्पॅक्ट ट्रान्झिशन स्टेट घडते. ई इनोलेट is reacted converted into the anti-inolate. Z inolate is converted into the syn inolate. The boron inolate can be prepared by the reaction of the ketone with the dialkyl borane, the trifluoromethane sulfonate and the tertiary amine. The Z stereoisomer is formed preferentially for the ethyl ketones with the various R1 substituent. The resulting aldehyde product are the predominantly the syn stereoisomer. Okay, in the next reaction is a RC double bond OCH2 CH3 म्हणजे कीटोन ग्रुप इथे घेतलेला आहे. ओके, अँड फॉर्मेशन ऑफ द सिस मध्ये इंटरमिडिएट जो फॉर्मेशन झाला आहे तो काय आहे, सिस आयन. देन अगेन द रिॲक्ट विथ अल्डिहाइड द फॉर्म द सिन प्रोडक्ट म्हणजे झेड इनोलेट इथे फॉर्मेशन झालेला आहे. द ई बोरॉन इनोलेट फॉर्म द सायक्लोहेक्झेनॉन शोज द प्रेफरन्स फॉर द अँटी केटो प्रोडक्ट. The E boron inolate shows the modest preference of the formation of the anti-aldol product. E boron inolate is reacted with the aldehyde and the major product is the anti-product. And the syn means Z inolate is a form, then the syn is a major product. In general trend, then it is a boron inolate is a parallel lithium inolate in their stereoselectivity, but they show enhanced stereoselectivity.